मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हाप्रमुख गिरीश राऊत आणि माझ्यासमोर आहेत आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते डॉक्टर विश्वास वळवी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत। आज आम्ही इथे बापूगाव इथे आलेलो आहोत। 3 दिवसापूर्वी बापूगावचं एक वऱ्हाड हे धानुरीला चाललं होतं आणि दुर्दैवाने धानुरीच्या बाहेर हायवेवरती एक मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये सर्व जे वऱ्हाड होतं, वऱ्हाडाचा जे टेम्पो होता, त्या टेम्पोला टेलरने भीषण एकदम ठोकलं, म्हणजे जोरदार धडक दिली आणि त्याच्यातले जवळजवळ 13 जण त्या वऱ्हाडामधले जागीच जवळजवळ ठार झाले। आणि मी आमच्या पक्षाच्या वतीने मी या 13ही जणांना पहिली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यानंतर आम्ही वेदांतामध्ये गेलो। वेदांतामध्येही 13 जण जवळजवळ ॲडमिट आहेत। त्याच्यातले 4 जण हे एकदम क्रिटिकल पोझिशनमध्ये आहेत। त्यातले एक जण आज सकाळी आधीच एक केमला हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे आणि अजूनही 3 रुग्ण हे मुंबईला ते आता शिफ्ट करत आहेत। त्या तिघांचीही परिस्थिती थोडीशी क्रिटिकल आहे। आमची शासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर हे जे 3 रुग्ण मुंबईला नेले आहेत त्यांना चांगले डॉक्टर आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांना लवकरात लवकर ते बरे कसे होतील असा प्रयत्न त्यांनी करावा। आम्ही जेव्हा आता घटनास्थळी गेलो होतो जिथे हा अपघात झाला आणि तिथे अशी मी अनेक गावं आणि अनेक आम्ही असे पाडे पाहिले की हायवे आहे पण तो हायवेच्या बाजूला सर्व्हिस रस्ता नाही आहे। मी शासनाला विनंती करीन की लवकरात लवकर असे जे काही पाडे आहेत किंवा अशी जिथे गावं आहेत जिथे अनेक लोक तिथे येतात आणि सर्व्हिस रस्ता नसल्यामुळे त्यांना असं आडमार्गाने वगैरे असं जावं लागतं, तर ते होता कामा नये म्हणून लवकरात लवकर शासनाने तिथे हे सर्व्हिस रस्ते घ्यावेत। जी काही लोक ह्या अपघातामध्ये जे दगावलेले आहेत, जे मृत पावलेले आहेत, त्यांना शासनाने काहीतरी अशी एक घोषणा केलेली आहे की आम्ही त्यांना 5 लाखाची मदत त्यांना आम्ही देऊ। परंतु आमची पुन्हा एकदा विनंती आहे की अजून त्यांच्यापर्यंत काहीच पोचलेलं नाही, तर तुमचे सर्व निकष शासनाने बाजूला ठेवून लवकरात लवकर ह्या सर्व ज्यांचे मृत पावलेले आहेत त्यांचे जे काही नातेवाईक आहेत, ते ज्यांचं कुटुंब आहे, या कुटुंबियांना लवकरात लवकर मदत त्यांनी पोचवली पाहिजे। मागे एकदा धानुरी येथे 3 ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन झालं होतं आणि त्या उद्घाटनाला राज्यपाल स्वतः उपस्थित झाले होते। परंतु जेव्हा ही घटना घडली आणि त्यावेळेला खरोखर ॲम्ब्युलन्सची तिथे गरज असताना त्या 3ही ॲम्ब्युलन्सपैकी एकही ॲम्ब्युलन्स तिथे उपस्थित नव्हती। वारंवार लोकांनी त्या ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन केले परंतु त्या ॲम्ब्युलन्स कुठे गेल्या होत्या ते माहिती नाही आणि एकही ॲम्ब्युलन्स तिथे हजर नव्हती। त्याचाही आम्ही इथे निषेध करत आहोत। आणि पुन्हा एकदा हे जे आमचे मृत झालेले जे आहेत लोक आहेत आमचे, त्यांचं निस्वार्थ म्हणजे त्यांचं काहीही चूक नसताना त्यांना हे आपला जीव आपला प्राण गमवावा लागलेला आहे। त्यांना मी आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या कार्यकर्त्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि पुन्हा एकदा मी सरकारला विनंती करतो जे हे रुग्ण मुंबईला नेलेले आहेत त्यांना लवकरात लवकर ते बरे कसे होतील तो प्रयत्न करावा आणि हे जे त्यांचे मृत पावलेल्यांचे जे कुटुंबीय आहे त्यांना तुम्ही जी जाहीर केलेली मदत आहे ती लवकरात लवकर पोचवावी। आम्ही आमच्याकडूनही आमच्या पक्षाकडून आमच्या पदाधिकाऱ्याकडून आम्ही जास्तीत जास्त पाठपुरावा करू की यांना ती मदत कशी मिळेल आणि हे जे काही मृत पावलेल्यांचं जे काही नातेवाईक आहेत त्यांनाही आमच्याकडून काय मदत करता येईल तेही आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर विश्वास वळवी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता। माझ्यासोबत आमचे पक्षाचे पालघर जिल्हा प्रमुख गिरीश राऊत साहेब व इतर पदाधिकारी या गावातले इथे उपस्थित आहे बापूगाव या ठिकाणी। आपल्या सर्वांना आता बातमीत कळालं असेल की एक धानेवरी इथे फार मोठा अपघात झाला व त्या अपघातात एक वऱ्हाडचं पूर्ण टेम्पो जात होतं, त्याच्यामध्ये बरेचसे लोक दगावले। अतिशय वाईट घटना ही झालेली आहे आणि आम्ही तिथे घटनास्थळी भेट दिली। तिथून आम्ही हॉस्पिटलला देखील गेलो, वेदांत हॉस्पिटलला, आणि आता आम्ही त्या जे वऱ्हाड होतं त्या गावात आलेलो आहे। खरी परिस्थिती म्हटली तर त्या हायवेला त्या स्पॉटला एक ब्लाइंड स्पॉट आहे जिथून गाडी चढते आणि उतरताना त्याला दिसत नाही पुढे गाडी कुठली आहे, तर एक ब्लाइंड उतरण अशी आहे। तिथे मला वाटतं हायवे प्राधिकरणांनी तिथे एक बोर्ड लावला पाहिजे की पुढे अपघाती वळण किंवा अपघाती उतरण आहे रोडला, जेणेकरून पुढे गावातले बरेच लोक तिथे एक टर्न नाही, तर त्यामुळे ह्या गावातले भरपूर लोक त्या सर्व्हिस रोड नसल्यामुळे त्या रोडने जातात आणि पुढची ट्रक जेव्हा चढण उतरून खाली उतरते तेव्हा त्याला दिसत नाही, त्याच्यामुळे डायरेक्टली जाऊन ते धडकते
आम्हाला माहिती पडलं की तिथे अजून दर आठवड्यात काय ना काय अशी घटना घडते आणि मागच्या आठवड्यात देखील अशी एक घटना ॲक्सिडेंट झालेला आहे. म्हणजे हे डेंजर स्पॉटच आहे आणि त्यामुळे हायवे प्राधिकरणाने तिथे योग्य तो बोर्ड लावून लोकांना माहिती देऊन ते कळवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, हॉस्पिटलला आम्ही तिथे भेट दिला असताना त्यांना रुग्णांना आम्ही भेट दिली. त्यातले आज 4 रुग्ण क्रिटिकली इल आहेत, ICUमध्ये आहेत, डोक्याला मार लागला आहे आणि त्यांना सगळ्यांना आज त्यांना मुंबई इथे रवाना करण्यात येत आहे. बाकी जे रुग्ण आहेत त्यांना नॉर्मल जनरल वॉर्डमध्येच ठेवलेलं आहे व त्यांचा उपचार तिथे चालू आहे. आम्ही जेव्हा इथे गावात भेट दिली तेव्हा बरेचसे लोक जे त्या टेम्पोमध्ये होते, वराडच्या टेम्पोमध्ये, त्याच्यात बऱ्याच लोकांना मुक्का मार किंवा असा शॉक बसलेला आहे आणि ते लोक एवढे, आता त्यातले काही लहान मुलं, पण आम्ही एका घरात गेलो, त्यांच्या घरातले नातेवाईक वारलेत, पण ते लहान मुलांना सांगता येत नाही कारण ते शॉकमध्ये आहे. आणि तसंच एक घटना, आम्ही एका घरात गेलो तेव्हा त्या मुलींनी सांगितलं की मला मार लागला पण मला काय कळत नाही आहे. तर माझी अशी विनंती आहे आरोग्य विभागाला की त्यांनी परत जे वराडमध्ये जेवढे लोक होते या गावात एक परत PHC मार्फत किंवा इतर डॉक्टरांना पाठवून सगळ्यांचं परत एक जनरल चेकअप ठेवलं, जेणेकरून ही विचारपूस तरी व्हायला पाहिजे की त्यांना काय मार अजून लागला आहे, काय दुखापत झाली आहे, जेणेकरून ज्यांना आता आहे त्यांना माहीत नाही. अजून ते बरेच लोक शॉकमध्ये आहेत, त्यांच्या घरातले लोक वारलेले आहेत आणि त्यांना कळत नाही की काय करावं. त्याच्यामुळे त्यांना थोडंसं काउन्सिलिंग, एक सायकॅट्रिक काउन्सिलिंग पण त्यांना देणं गरजेचं आहे ह्या गावामध्ये येऊन, आणि बाकी विचारपूस पण करणं गरजेचं आहे, जेणेकरून पूर्ण ह्या गावातले लोक ज्यांना अजून काय मुक्का मार लागला असेल ते जर ह्या आरोग्यापासून दूर आहेत त्यांना कव्हर करता येईल. शासनाने जी त्यांना मदत जाहीर केली आहे, माझी विनंती असेल शासनाला की त्यांनी ती लवकरात लवकर ह्यांना मिळवून द्यावी व अजून ह्या गावामध्ये एवढे म्हणजे गरीब घरातले लोक आहेत त्यांना जे मृत पावले त्यांना त्यांचं जे शासन मदत करेन ते भेटेन. पण त्याच्या व्यतिरिक्त आता जे आरोग्यासाठी जे धावपळ आहे, जे औषध घेणं आहे, जे काय त्यांचं आहे त्यासाठी शासनाने देखील मदत पुरवावी. आता मूळ मुद्दा असा आहे की बऱ्याच वर्षापासून पालघर जिल्ह्यामध्ये एक 200 बेडचं ट्रॉमा केअर सेंटर हायवेला उभारण्याचं काम चालू आहे आणि दरवेळेस त्याचं बजेटचं पैसे नाही म्हणून शासनाचं उत्तर देऊन त्याला हे बगल मारण्यात येते. अशाच घटनांसाठी ते ट्रॉमा केअर सेंटर फार महत्त्वाचं आहे. हायवेला अशा बऱ्याचशा घटना झालेल्या आहेत. आज ह्या गावातले लोक दगावलेले आहेत, मोठे मोठे उद्योगपती दगावलेत, तरी देखील ह्या पालघर जिल्ह्याला ते लक्षात येत नाही. पालकमंत्र्यांना माझं विनंती असेल की त्यांनी लक्ष देऊन निधी उपलब्ध करून लवकरात लवकर हा ट्रॉमा केअर सेंटर पालघर शहरातला हायवेतला लवकरात कंप्लीट केला पाहिजे. आता मध्यंतरी त्यांनी अशी बातमी आली होती की मनोरचं ग्रामीण रुग्णालयालाच हे कन्वर्ट करतायत ह्या ट्रॉमा केअर सेंटरला. मनोर रुग्णालय अपुरं आहे, 15-20 स्टाफ आहे तिथे, त्यांना तिथेच डॉक्टर नाहीत. तर एवढं मोठं हॉस्पिटल ते कसं चालू ठेवणार व तिथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आज जसं ह्या घटनेमध्ये 4 लोकांना डोक्याला मार लागले, त्यामुळे इथे न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना मुंबई पाठवण्यात येते. जर ही सेवा इथेच पालघरला उपलब्ध झाली असती तर ह्या पेशंट लोकांना वेळेवर आज ट्रीटमेंट दिलं असतं आणि त्यांना काही लोकांचा जीव वाचवता आला असता. तर माझी हीच विनंती आहे की आरोग्याचा जो समस्या ह्या पालघर पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे त्याला लवकरात लवकर शासनाने लक्षात घेऊन, आता तरी लक्षात घेऊन ते पूर्ण करावं.